हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुमितला बरं वाटले आणि सुमितचा हा मित्र बघा हात गळ्यात अडकवलेला इथं दवाखान्यातच मित्र झाला तो. तर बरं वाटलं त्यांना, आता मस्तपैकी बाहेर गप्पा मारताय रूममधून बाहेर येऊ. आणि त्यांना काही दोघांना बी रूममध्ये करमत नाही आता, सारखे एकमेकाकडे जाता गप्पा गोष्टी करताय. मग मी पण बाहेर आली आणि आई पण बाहेर आली, कारण की सेमी स्पेशल घेतलेला आहे. त्या रूममध्ये बसून बसून कंटाळा येतो. तर असं मी जवळ ठेवलेलं होतं आईला, मी इथं बसून आणि मी स्वयंपाक वगैरे करायला गेली होती. आज दुपारपासून आईला इथंच ठेवलेले. मी वगैरे हा ना, तो गळ्यात हात आहे ना, तर तो त्याचा बी हात मोडलेला आहे. तो पोलीस आहे, मुंबई पोलीस. तर ट्रेन पकडायला गेला आणि तसं पाय घसरला त्याचा आणि पडला तो. तर त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. तर मग त्याचं पण आहे ना, काल ऑपरेशन केलं त्याला, पण परवाकडं सोडणार आहे. पण यांची ना तिथं रूममध्ये मैत्री झाली इथं दवाखान्यात. आणि मग ते चांगले गप्पा मारताय आज. दोघं बी चांगले व्यवस्थित खडांग झालेले. त्यामुळं मग तो आहे ना याच्याकडे आला होता, याच्या रूममध्ये इथं गप्पा मारायला. आता ते वाडबोयशी पण गप्पा मारताय बाहेर. तर इतक्यातच मी आता स्वयंपाक वगैरे करून आणलेला आहे सुमितला. बटाट्याचे पराठे खायचे होते, वांग्याची भाजी, भात, पोळी, भेंडीची भाजी आणि उपवास आईला. तर मग आईला केले भगर बनवून आणलेली. आणि मी सकाळची खिचडी होती जरा, तीच खाल्ली. मग म्हटलं त्याला आईला ना थोडेसे खजूर आणले आणि हे आणलेले भगर बनवून. मी काय आता 2-3 दिवसापासून कसं सुमित जोपर्यंत दवाखान्यात होता ना, तोपर्यंत मग मी काही शूट वगैरे करत नव्हती. माझी धावपळ व्हायची. आई पण परवा दिवशी आली होती. आईचं कसं आईला एवढं घरात हे नाही होत. मग म्हटलं तू थांब इथं दवाखान्यात सुमितला जोडी, म्हणजे बोलायला वगैरे. आणि मी जाते घरी, म्हटलं स्वयंपाक करायला. गेली, तोंड हातपाय धुवून देवपूजा वगैरे केली आणि स्वयंपाक बनवून मी आली आता. तर 10-10:30पर्यंत थांबेल आता इथंच दवाखान्यात. आणि मग त्याचे पप्पा येतील मग झोपायला इथं संध्याकाळी. आणि उद्या चाललं आहे मग डिस्चार्ज वगैरे घ्यायचं. 4-5 दिवस झाले आम्हाला दवाखान्यात ॲडमिट होऊन. तर परवा उद्याकडं दुपारून सोडून देतील मग. तर चला आता सुमितला त्यांना जेवण करायला दिल्यावर नंतरच बोलते. तो आता गप्पा मारतोय. हे बघा सुमितला आहे ना 2 बटाट्याचे पराठे आणि सॉस आणलेला आहे. आणि याच्यात भाजी ते आणलेले डब्यामध्ये. हां ना, याच्यात भाजी, भात आणि भेंडीची भाजी हे आणलेलं आहे. काय मग सुमितला काय पराठे. आणि या बघा आईला आहे ना इथं भगर आणली, तिखट भगर बनवून आणली. तिखट नाही जास्त. म्हटलं आपल्याला जायला उशीर होईल घरी जायला, त्यामुळं मग इकडंच घेऊन येऊ. आणि मी काय सकाळी ती खिचडी होती ना सकाळची, मग ती खिचडी खाल्ली आणि एक सफरचंद कापलं होतं, सफरचंद खाल्लं. तिखट नाही ना सुमित पराठे. चला आता ठेवते फोन. त्याच्या मामीचा पण फोन आला होता, बोलत होता बराच वेळ. त्यांच्या गप्पा मारून वगैरे झाल्या. म्हटलं त्याला माझ्या बाहेरचा पण माणूस भेटला होता इथे, त्यांच्याशी गप्पा मारल्या आईने मी. म्हटलं चला आता 9 वाजले होते तर जेवण करून घेऊ. काय ग काय लागतं, पाणी लागतं का? तर या बाटलीतलं घे तू, ठेव ना खाली ठेव. ही बॉटल घे तुला भरलेली बरं का, हळूच ती. हे बघा सुमितला आता जेवण वगैरे झालं. बराच वेळ 1 तास गेला आहे ना जेवण होऊन. 1 तास झाला जेवण वगैरे होऊन. आणि बसलो होतो बातम्या वगैरे पाहत. आता टी व्ही पण बंद केली. त्याला म्हटलं जाऊ दे आता, कंटाळा आला आहे बातम्या पाहायचा बी. 10-10:15 होत आले आता. तर हे 2 छोटे सलाईने लावले सुमितला आता. एवढे 2च लावायचे शेवटचे आता, नाही का. हे मोठं तर संपलं, हे 2च लावायचे. फक्त गोळ्या वगैरे घेतल्या ना आता. त्याला म्हटलं तू कर आराम आता.
येतील त्याचे पप्पा पण. बसलोय. त्याला ते हॉस्पिटलचा शर्ट घातलेला होता तर लईचा अवतार हे दिसायचं सुमितचा. आता हे घरचे कपडे घातले तर थोडासा बरा दिसतोय नाही का. अजून ते कपडे घातले का आजारी झाल्यासारखं वाटतं अजूनच. तेच ना. परत आता आहे ना संपवतो. आवडलं लाईक करा. तर 11:30 वाजले. सुमितचे पप्पा आले होते. मग ते पण ड्युटीवरून आले. ते घरी आले फ्रेश झाले. म्हणजे पहिले दवाखान्यातच आले होते. आईला घेतलं घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले. मग म्हटलं सुमितला कॅडबरी घेऊन ये. मग कॅडबरी घेतली आणि आले ते दवाखान्यात. मग मी आत्ता इतक्यातच घरी आले 11:30ला 5 कमी. तर झाली झोपायची तयारी वगैरे केली आहे. आजच्या दिवस म्हटलं आता सुमित म्हणत होता तू थांबती का पप्पा थांबत आहे. पण मग त्याला म्हटलं पप्पाच थांबतील आजच्या दिवस, जाऊ दे मी जाते म्हटलं घरी. मग आली आहे आता. थोडीशी भगर खाल्ली मी आणि आता झोपायचीच तयारी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आता जरा थोडेसे म्हणजे सुमितला बरं वाटलं ना, आजचा एकदम छोटासाच व्हिडिओ घेतलेला आहे मी. आणि उद्या परवापासून परत मग उद्या तर सुमितला सोडणार आहे दवाखान्यातून. दुपारनंतर सोडणार आहे. मग बघत जसं ॲडजस्ट होईल तसं व्हिडिओ शूट करत जाईल आणि टाकत जाईल. चला.